चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण गावकरी मंडळीच्या असणाऱ्या सहकार्यातून असणारा हा संपन्न होत आहे। आज कथेचा असणारा हा द्वितीय असणारा हा दिवस आहे। कालपर्यंत आपण या ठिकाणी जी कथा श्रवण केलेली आहे ती कालची कथा म्हणजे नमनात्मक असणारा हा भाग होता आणि काल फक्त असणारा आरंभाचा दिवस असल्यामुळे अनेक देवदेवतेला असणारा वंदन केलं। अनेक देवदेवतेला वंदन केल्याच्या नंतर आपण फक्त या ग्रंथाचा असणारा काल पहिला असणारा जो काही श्लोक आहे स्वतःहून आपल्या मुखाने या ठिकाणी म्हणण्याकरता असणारा प्रयत्न केला। पहिला असणारा श्लोक सांगितलेला आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। या ग्रंथामध्ये सगळ्यात अगोदर जर वंदन कुणाला केलं असेल तर सगळ्यात अगोदर वंदन केलं म्हणजे श्रीकृष्ण भगवंताला। नेमकं कृष्णाला वंदन का केलं याचं पहिलं कारण सांगितलेलं आहे। सच्चिदानंद रूपाय, या जगतामध्ये जर सत्य कोण असेल, या जगतामध्ये चित स्वरूप जर कोण असेल आणि या जगतामध्ये आनंद स्वरूप जर कोण असेल तर फक्त श्रीकृष्ण भगवंत असणारा, तिन्ही स्वरूपामध्ये असणारा तो सत्य आहे। नंबर एक, या देवाकरता या कृष्णाकरता पहिलं पद वापरलं म्हणजे सत्य। सत्य शब्दाचा अर्थ असा होतो ज्याचा त्रिकाला बाधित असणारा बाध होत नाही त्याचं नाव सत्य। आता चांगलं आहे बरं का, आता काहीच करू नका आता, माझ्या माईकला तर हातच लावू नका आता। ज्याचा 3 कालावधीमध्ये नाश होत नाही त्याचं नाव सत्य। एकदम लक्ष देऊन ऐका, सत्य शब्दाचा अर्थ नेमका काय होतो। इथून पाठीमागं देव होता का असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर असं आहे, इथून पाठीमागं देव होता म्हणजे देव सत्य आहे। आता जर प्रश्न विचारला आता देव आहे का, याचं उत्तर असं आहे, आता सुद्धा देव आहे। बर, इथून पुढे आपला सर्वनाश होणार आहे, आपला अंत होणार आहे, एक ना एक दिवस आपला मृत्यू होणार आहे, याच्या पुढे देव राहणार आहे का असा जर प्रश्न विचारला, आपण लयाला जाऊ पण देव मात्र जशाला तसा आहे, त्याच्यामध्ये नाश मात्र नाही। याच्याकरता सुंदर असणारी संतांनी वर्णन केलेलं आहे। ओ सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार, काहा दाविला जगदाकार, काहा दाविला जगदाकार। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, काहा दाविला जगदाकार, कागा हा दाविला जगदाकार, काहा दाविला जगदाकार। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार, काहा दाविला जगदाकार, काहा दाविला जगदाकार। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, दाविला जगदाकार, कागा हा दाविला जगदाकार। ज्याचा 3 कालामध्ये बाध होत नाही त्याचं नाव सत्य। कुणाचा बाध होत नाही? देवाचा कधी सुद्धा बाध होत नाही। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य शब्द वापरत असताना 3 वेळेला वापरला का? एक म्हणजे होऊन गेलेला काळ याचं नाव भूतकाळ,
चालू असणारा वर्तमान काळ आणि इथून पुढे होणारा म्हणजे भविष्य काळ. तिन्ही कालामध्ये असणारा हा देव मात्र जशाला तसा असणारा तो आहे बर का. हा भगवंत हा 3 कालाबाधामध्ये असणारा आहे, म्हणजे तिन्ही कालामध्ये असणारा तो भगवंत राहणार आहे. म्हणून सत्य, त्या सत्याच्या बाबतीमध्ये पहिलं पद कृष्णाच्या बाबतीमध्ये वापरलं, सच्चिदानंद रूपाय. दुसरा भाग सांगितला चित स्वरूप म्हणजे प्रकाशमान. कृष्णाच्या बाबतीत जर वर्णन केलं तर कृष्ण हा दिसण्याकरता प्रकाशमान आहे का, याच्याकरता जर काही प्रश्न विचारले तर देवाकडे जर आपल्या नेत्राच्या दृष्टीनं किंवा आपल्या डोळ्यानं जर बघायचं असेल तर कृष्ण आपल्याला दिसणार नाही, एवढा प्रकाशमान आहे. तुम्ही म्हणाल कसा काय एवढा प्रकाशमान आहे, याच्याकरता काही दृष्टांत सांगतो. कुरुक्षेत्रावर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. एका साईडला आहेत कौरव आणि एका साईडला आहेत पांडव. अर्जुनाला मोह झाला आणि मोह झाल्याच्या नंतर आत्मज्ञानाचा उपदेश करण्याकरता भगवद्गीता सांगण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेला देवानं स्वतःहून सांगितलं, अर्जुना सर्व जगताचा असणारा जर आई वडील जर कोण असेल तर मीच आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पिता महः वेद्यम पवित्र मोंकार रुक्साम यजुरेवच. सगळ्या जगताचा असणारा आई आणि वडिलाचा भाग जर कोण असेल तर मीच आहे. देवा माझी एक अपेक्षा आहे, तुमचं खऱ्या सौंदर्याचं दर्शन व्हावं, माझी एक अपेक्षा आहे. कृष्णानं हसले आणि हसल्याच्या नंतर अर्जुनाला सांगू लागले, अरे बाबा माझं जर दर्शन तुला जर खऱ्या स्वरूपाचं घ्यायचं असेल ना तर तुला जे 2 डोळे प्राप्त झालेत ना, या 2 डोळ्यानं तुला माझं दर्शन होऊ शकत नाही. त्याचं कारण एक आहे, या 2 डोळ्यानं जर देवाला पाहायचं असेल तर आपण पाहू शकत नाहीत का. देवाचं रूप एवढं प्रकाशमान आहे की आपले डोळे जर देवाकडे पाहायचे म्हटलं तर आपल्या डोळ्याच्या समोर देवाचं रूप पाहत असताना अंधकार निर्माण होतो नवे नवे. जसं एखाद्या वेळेस माणसाला म्हणतो मला समोरचं काही दिसत नाही हो. उदाहरणार्थ एखादा मोटरसायकलवाला व्यक्ती आहे, रात्री मोटरसायकलवर प्रवास करत आहे, समोरून एखादं वाहन आलं, त्याची लाईट जर जास्त असेल तर आपली हिंमत होत नाही त्या लाईटकडे पाहण्याची. म्हणजे आपल्या डोळ्यानं समोरून येणारं वाहन नेमकं कोणतं आहे हे जवळ येईपर्यंत कळत नाही. नंबर 2 दुसरा भाग, देवाला पाहत असताना अर्जुनाला उपदेश करत असताना श्रीकृष्ण सांगतात, या डोळ्यानं तू मला पाहू शकत नाहीस. त्यावेळेस काय केलं, अर्जुनाला जी दृष्टी दिली ती दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी दिल्याच्या नंतर कृष्णाचं दर्शन अर्जुनाला पुन्हा झालं. म्हणजे या डोळ्यानं आपण देवाला पाहू शकत नाहीत. याच्या पुढे सांगतो, जर तुम्हाला सूर्याचं दर्शन घ्यायचं असेल ना, सूर्याचं दर्शन सुद्धा तुम्हाला या डोळ्यानं घेता येणार नाही. जर तुम्ही असं ठरवलं मी दर्शन घेणार दुपारी 12 वाजता किंवा 1 वाजता चैत्र महिन्यामध्ये, कुणीही सूर्याकडे पाहत राहायचं, कमीत कमी 10 मिनिटापर्यंत बघायचं. पाहता येईल तुम्हाला? अहो जास्तीत जास्त 1 मिनिट सुद्धा तुम्ही पाहू शकत नाहीत, इतकं तेज आहे. सांगण्याचा भाग एक आहे, सूर्याचा जर प्रकाश एवढा असेल, सूर्याला जर प्रश्न विचारला तुम्ही एवढे प्रकाशमान आहेत, मग आम्हाला असं वाटतं या जगतामध्ये तुम्हीच प्रकाशमान आहेत. सूर्य सांगतो मी सुद्धा प्रकाशक आहे, म्हणजे मी सुद्धा प्रकाशक नाही बरं का. कारण मला सुद्धा जो प्रकाश दिलेला आहे तो प्रकाश सुद्धा मला श्रीकृष्ण भगवंतानं दिलेला आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश, चांदणीचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश हे त्यांचे स्वतःचे प्रकाश नाहीत. या चंद्राला, सूर्याला, चांदणीला जो प्रकाश दिलेला आहे हा प्रकाश यांचा स्वतःचा नाही, तर या सगळ्या जणाला दिलेला प्रकाश म्हणजे तो चंद्राचा नव्हे किंवा सूर्याचा नव्हे, हा सगळ्या जणाला दिलेला प्रकाश म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचा आहे. चित स्वरूप म्हणजे तो प्रकाशमान आहे. याच्याकरता काकड आरतीमध्ये एक सुंदर असणारं प्रमाण आलेलं आहे देवाच्या बाबतीमध्ये. सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा,
सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दस दिशा गगना आली से शोभा उजळल्या दस दिशा गगना आली से शोभा काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया आता या प्रमाणामध्ये देवाचं सुंदर वर्णन आहे. सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. अहो एक दीप नाही, सहस्र. सहस्र शब्दाचा अर्थ होतो हजार. त्या देवाच्या रूपाकडे पाहायचं असेल आणि प्रकाशमान किती आहे असं जर प्रश्न विचारला, हजार सूर्य एक वेळेला उगवावे लागतील. एक आणि दोन नाही, हजार सूर्य. आणि हजार सूर्य उगवून सुद्धा जर एखाद्या वेळेस देवाच्या प्रकाशाची जर बरोबरी करायची ठरली तर ती सुद्धा कसं होईल माहिती का? जसं एखादं सोनकिडो असतं का नाही, सोनकिडो रात्रीच्या वेळेला अंधार पडल्याच्या नंतर असं चमकत. जसा सोनकिड्याचा असणारा प्रकाश असतो तसा देवाच्या जवळ हजार सूर्य जरी एक वेळेला उगवले तर देवाच्या जवळ त्या सोनकिड्यासारखा त्यांचा प्रकाश होईल. इतका देव दिसण्याकरता सुंदर आहे. दुसरं पद सांगितलं चिद स्वरूप. आणि सगळ्यात शेवटचा असणारा भाग सांगितला देव असणारा हा आनंद स्वरूप आहे. देवा एवढा आनंदी कुणीच नाही बरं का. देव किती आनंद आहे असं जर तुम्ही जर ठरवलं तर 24 तासापैकी कुठल्याही मिनिटाकडे 24 तासापैकी कुठल्याही मिनिटामध्ये तुम्ही देवाकडे जाऊन पहा. सकाळी पहाटेच्या वेळेला देवाकडे जा, देवाची मूर्ती पहा. पहाटेच्या वेळेला सुद्धा देवाची मूर्ती आनंददायक दिसेल, म्हणजे आनंदित दिसेल. बर, सकाळी 8 वाजता देवाची मूर्ती पहा, आनंदाची दिसेल. आनंद नित्य आनंद अद्वय नित्य रामय. ध्येय योगियांचे तेज निज ध्यान योगियाचे. जे का निज ध्येय योगिया, जे का निज ध्येय योगियांचे, जे का निज ध्येय हे समचरण साजी रे विटेवरी. हे समचरण साजी रे विटेवरी. ते हे सम
आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी आणि पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. देवाच्या बाबतीमध्ये किती देवानंद आहे असा प्रश्न जर विचारला, 24 तासापैकी कुठल्याही मिनिटाकडे देवामध्ये असणार जायचं तुम्ही देवाकडं, देव तुम्हाला नाराज कधी दिसणार नाही. सकाळ जा, दुपार जा, संध्याकाळी जा, रात्री 12 वाजता जा, तुम्ही कधी जरी देवाकडे गेला तर देव असणारा हसल्यासारखा तुम्हाला दिसेल बरं का, असा नाराज कधी दिसणार नाही. आता देवाचं थोडंसं सोडून द्या आणि आपलं गृहीत धरा. सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर, मेकअप केल्याच्या नंतर चेहरा एकदम सुंदर दिसतो बरं का. आपण आरशामध्ये पाहतो, आपलाच चेहरा आपल्याला थोडासा बरा वाटतो. थोडं 12 वाजल्याच्या नंतर मेकअप कमी होतं, थोडासा मध्यम चेहरा दिसतो. 4 वाजता तर बघूच वाटत नाही, परत एकदा हातपाय धुवावं लागतात आणि परत एकदा मेकअप करावं लागतं. बरं, आता थोडा चेहरा बरा दिसायला. सकाळच्या वेळेला जर झोपेतून उठला का नाही तर आपला चेहरा सुद्धा आरशाकडे नाही वाटत नाही, अगोदर तोंड धुवावं लागतं पुन्हा आरशाकडे जावं लागतं. म्हणजे देवाच्या रूपामध्ये आणि आपल्या रूपामध्ये भरपूर असणारा तो अंतर आहे. देव मात्र तसा नाही बरं का. कुठल्याही वेळेला जा, देव असणारा तुम्हाला आनंदितच दिसेल. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. देव असणारा तो आनंद स्वरूप आहे. आणि कृष्णा करता इथं 3 पद वापरली. नंबर 1 सद, चिद आणि आनंद. म्हणजे देव सत्य आहे. नंबर 2 प्रकाशमान आहे. आणि नंबर 3 असणारा देव मात्र आनंद स्वरूप आहे. कृष्णाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर हा कृष्ण जगाची उत्पत्ती सुद्धा करतो. कृष्णाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर या जगताची या ठिकाणी स्थानापर्यंत, विशिष्ट कालापर्यंत या स्थितीचं, या सृष्टीचं संरक्षण सुद्धा करतो. आणि वेळ जर देवाची आली आणि देवाला जर असं वाटलं की आता सृष्टी मला राखायची नाही, नायनाट करायचं आहे, देव सृष्टीला ठेवत सुद्धा नाही. म्हणजे उत्पत्ती करणारा श्रीकृष्ण, विशिष्ट कालापर्यंत राखून ठेवण्याकरता कृष्ण, आणि सृष्टीचा नायनाट करायचा म्हटलं तरी कृष्ण. जगाती उत्पत्ती करण्याकरता कृष्ण, स्थिती करण्याकरता श्रीकृष्ण, पालन पोषण करण्याकरता सुद्धा कृष्ण, आणि संहार करण्याकरता सुद्धा कृष्ण. मग ज्यांच्याजवळ हे 3 पद आहेत का नाही, अशा कृष्णाला व्यास महर्षी म्हणतात, या ग्रंथामध्ये सुरुवातीला मी वंदन करतो. त्याचं कारण एक आहे, घरातल्या माणसाकडं एक जर एखादा माणूस असेल तर सगळे पद त्याच्याकडे नसतात. कुठलाही जरी घरातला माणूस घेतला तर त्याच्याकडे एकच पद असतं, सगळे पद त्याच्याकडे नसतात. तुम्हाला जर सांगायचं म्हटलं दृष्टांताच्या बाबतीमध्ये, उदाहरणार्थ 3 भाऊ आहेत. एक आहे कारभारी, तो सांगतो सगळा कारभार माझ्याकडे बरं का, कुणाला काय द्यायचं, व्यवहार कसा करायचा, काय करायचं, हे करायचं, हा सगळा कारभार माझ्याकडे. त्याला विचारलं घरचं कामधंदा कोण करतं, शेतीचं, तो म्हणतो माझ्याकडे नाही बरं का, ते जनावरं सोडणं, हे करणं, शेतीतलं काम बारक्या भावाकडं. बर, एखाद्या महिलेला प्रश्न विचारला, घरामध्ये साहित्य वगैरे, अन्न वगैरे, कारभार वगैरे तुमच्याकडे आहे का, ती महिला म्हणते माझ्याकडे नाही बरं का, फक्त माणसं आल्याच्या नंतर त्यांना खाऊ पिऊ घालणं, स्वयंपाक करणे एवढंच काम माझ्याकडे आहे. पण देवाकडे तसं नाही बरं का. देवाकडे 3ही पद देवाकडेच आहेत. हे असे पद आपल्याकडे नाहीत. उत्पत्ती करण्याकरता देव, पालन पोषण करण्याकरता देव, आणि संहार करण्याकरता सुद्धा देव. व्यास महर्षी म्हणतात एवढे 3 पद देवाकडे असल्यामुळं मी त्यांना असणारं वंदन करतो आणि त्यांच्या चरणी असणारं लीन होतो. म्हणून आपण सुद्धा श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी असणारं लीन होऊ. सगळ्या जणांनी एकदा कृष्णाच्या चरणी लीन होण्याकरता एकदा दर्शन घ्या. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. 3 पद तर देवाकडे आहेत, पण याच्यानंतर 3 ताप घालवण्याची सुद्धा किमया देवाकडेच आहे. कोणते 3 ताप? तापीच्या बाबतीमध्ये थोडासा वेगळा दृष्टांत घेतो. कधी कधी आपल्या शरीराला ताप येते,
एक ताप येणं म्हणजे सौम्य ताप येणं. तुम्ही कधीही शरीराला हात लावा, माणूस जर जिवंत असेल तर त्याचं शरीर तुम्हाला गरम लागेल. लक्ष करा बरं का. माणूस जर जिवंत असेल तर त्याचं शरीर तुम्हाला थोडंसं उष्ण लागेल. आणि माणसाचं शरीर जर गरम नसेल किंवा उष्ण नसेल तर असं समजायचं तो जिवंत नाही, तो मेला. जिवंत माणसाचं शरीर थंडी जरी वाजू लागली तरी त्याचं शरीर गरम असतं, पण त्या उष्णतेमुळे माणसाला काही परिणाम होत नाही. कधी कधी कालांतरानं शेतीमध्ये काम जास्त केल्याच्या नंतर कुठं जर पावसामध्ये जर भिजून आला तर अचानकपणे सर्दी खोकला झाल्याच्या नंतर पुन्हा एक ताप वाढतो. त्याला आपण म्हणतो थोडीशी ताप वाढली बरं का. ही मीडियम क्वालिटीची, म्हणजे ज्याला की आपण म्हणतो सर्दी झालेली आहे, खोकला आलेला आहे, एखादी गोळी घ्या. दुसऱ्या क्रमांकाची ताप, पण एक शेवटच्या स्टेपची ताप सांगितलेली आहे. एकदा जर डोक्याच्या ठिकाणी ती ताप आली आणि मेंदूकोड जर असणारी ती सरकू लागली ना, त्या तापेमध्ये माणसाचा अंत होण्याची सुद्धा शक्यता असते. असे 3 ताप शरीराच्या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे आपले साधारण संसारामधले ताप एक म्हणजे आपल्या शरीराला होणारे. पण श्रीकृष्ण भगवंत 3 ताप आपल्या जवळचे दूर करतात. ज्यांनी ज्यांनी माझ्या श्रीकृष्णाची कथा श्रवण केली, कृष्णाची भक्ती केली आणि श्रीकृष्ण भगवंताची पूजा अर्चना केली, त्याच्या जवळचे 3 ताप श्रीकृष्ण भगवंत स्वतःहून घालवतो. ऐका ते कोणते 3 ताप आहेत ते. कथा म्हणजे एवढी साधारण नाही बरं का. सहज जरी ऐकली तरी 3 ताप श्रीकृष्ण भगवंत असणारे घालवून टाकतात. नंबर 1, पहिला ताप. या शरीरामध्ये आध्यात्मिक असणारा पहिला ताप सांगितलेला आहे. हे जे आपलं शरीर आहे का नाही, याच्यामध्ये पहिला असणारा ताप सांगितलेला आहे. आध्यात्मिक नावाचा ताप श्रीकृष्ण भगवंत घालवून टाकतात. आता आध्यात्मिक ताप म्हणजे नेमका कोणता ताप? एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला जर रोग झाला, एखाद्या माणसाला जर रोग झाला, जर रोग तो कुठल्याच औषधानं जर बरा होत नसेल तर शेवटी डॉक्टर सांगतात आता आमचा पर्याय संपला बरं का. आता आमचा पर्याय संपला. तुम्ही किती जरी पैसे दिले, आता तुम्ही एक काम करा, उगा देवावर विश्वास ठेवा आणि याला तुम्ही उचलून घराकडे घेऊन जा. जिथं सगळे पर्याय संपतात तिथं फक्त आध्यात्मिक रोगापासून जर निवृत्ती करण्याकरता कोण असेल तर फक्त श्रीकृष्ण, दुसरा देव नाही. मग डॉक्टरने एकदा पर्याय संपला आणि सांगितलं घराकडे घेऊन जा. असे काही माणसं आहेत 8 दिवसामध्ये मरणारे, डॉक्टरनी सांगितलेले 8 वर्षापर्यंत जिवंत राहिले. त्यांना पुन्हा गुण एकच आला, फक्त देवाचा गुण आला बरं का. पुन्हा औषधाचा गुण नाही आला त्यांना. फक्त कथा कीर्तन, देवाची पूजा अर्चना केली आणि देवावर विश्वास ठेवला, आनंदामध्ये असणारे जीवन जगले. म्हणजे शरीरामधला रोग जर घालवायचा असेल, जिथं देवाचा पर्याय संपतो किंवा जिथं डॉक्टरचा पर्याय संपतो तिथं मात्र देवाचा असणारा पर्याय चलतो. म्हणजे नंबर 1 ला रोगाचं निवृत्ती करण्याकरता श्रीकृष्ण भगवंत पहिला ताप घालवण्याकरता. दुसरा ताप सांगितला तो म्हणजे भौतिक ताप सांगितला. आता भौतिक ताप म्हणजे नेमका कोणता? भूती उपद्रव दिधला. प्रमाण ऐका, निळोबारायांचं प्रमाण आहे. भूती उपद्रव दिधला, ताडीला अथवा निस्तेजिला, तेने चित्ती दाह झाला, आधी भौतिक ताप बोलिला तो. म्हणजे काही वेळेला दुसऱ्या माणसाकडून एखाद्या माणसाला उपद्रव होतो. आता कुणाकुणाला होतो? उदाहरणार्थ आपण शेतकरी आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतीमध्ये काही आपण धान्य पेरल्याच्या नंतर त्या धान्याला सुद्धा भूतमात्राकडून आपल्या धान्याला, पिकाला काहीतरी त्रास होतो. आता तुमच्या परिसरात आहेत का नाही हे सांगता येणार नाही, पण कुठं कुठं शेतकरी मंडळीला भूती उपद्रव दिधला म्हणजे त्या पिकाला सुद्धा त्रास होतो. कुणाकुणाचा होतो? नंबर 1 ला काही परिसरामध्ये जर मका पेरली, ऊस असणारा लावला तर डुकरं येतात आणि डुकरं आल्याच्या नंतर त्या मकाचाही असणारा नासधूस करतात आणि ऊसाचा सुद्धा असणारा नासधूस करण्याकरता सुरुवात करतात. हा एक ताप. नंबर 2, काही वेळेला असं होतं शेजारी पाजारी एखाद्या वेळेस त्या पिकाची नासधूस करण्याकरता काही षडयंत्र करतात. म्हणजे एक म्हणजे
भूतमात्राकडून पिकाला त्रास, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून असणारा तो त्रास, जर तुम्हाला एखाद्या वेळेस भूतमात्राकडून जर त्रास होऊ द्यायचा नसेल, दुसऱ्या व्यक्तीकडून जर त्रास होऊ द्यायचा नसेल, तर श्रीकृष्ण भगवंताची कथा श्रवण करा. भूतमात्रापासून सुद्धा त्या पिकाला कधी त्रास होणार नाही, आपल्या शरीराला सुद्धा कधी त्रास होणार नाही. कुठलं जरी विघ्न आलं तर या विघ्नापासून आपलं असणारं शरीर मात्र निरोगी राहील आणि या शरीरा मात्र कधी विजा होणार नाही. नंबर 2चा भाग सांगितला, भौतिक तापापासून आपलं शरीर निरोगी राहील. आणि नंबर 3 असणारा भाग सांगितला तो आधी दैविक ताप. पाठीमागं 1-2 वर्षाखाली असणारा जो रोग आला त्याचं नाव आहे कोरोना. कुण आणला? हा आणत असताना, नाश करत असताना श्रीकृष्ण भगवंतच. काल आपण प्रमाण पाहिलं, भोगे रोगा जोडोनिया दिले अनिका. आणण्याकरता देवच संकट आणतो, पण या दैविक तापापासून वाचण्याकरता जर कोण समर्थ असेल तर फक्त ज्यांनी ज्यांनी कृष्णाची भक्ती केली, विठ्ठलाची भक्ती केली, भगवान शंकराची भक्ती केली, फक्त हेच लोक त्या तापापासून वाचू शकतात. दुसरे लोक मात्र वाचू शकत नाहीत. म्हणून आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक, इथून पुढे तर सांगतो ना, कृष्णाची कथा लक्ष देऊन श्रवण करा, कृष्णावर भक्ती ठेवा आणि भक्ती ठेवून सुंदर स्वरूपामध्ये भावयुक्त अंतकरणानं भजन पूजन असणार करायचं. कितीही करोनासारखे रोग येऊ द्या, करोनाचा बाप सुद्धा येऊ द्या, ज्यानं ज्यानं भक्ती केली नाही त्याच्याकरता ते संकट येईल, पण ज्यांनी भक्ती केली ना, भाविक विश्वासी आणि तुका म्हणी नमन त्यासी, ज्याचा ज्याचा विश्वास देवावर आहे त्याच्याकरता आधी दैविक नावाचा ताप किंवा रोग सुद्धा त्या माणसाचं काही सुद्धा बिघडू शकत नाही. का? त्याच्यामधून 100% आपण वाचूनच राहणार. म्हणून 3 तापाचं निरसन करण्याकरता आणि जगाची उत्पत्ती स्थिती पालन पोषण करण्याकरता जर कोण समर्थ असतील तर एकमेव असणारी श्रीकृष्ण भगवंत आहेत. म्हणून या ग्रंथामध्ये पहिला जो श्लोक टाकलेला आहे तो श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये पहिला श्लोक टाकलेला आहे आणि त्या श्लोकाचा असणारा अर्थ हा आहे, पहिल्या सुरूला एकदम सुरुवातीला कृष्णाला वंदन केलं. आता या ग्रंथामध्ये नंबर 2ला जे वंदन केलेलं आहे ते वंदन केलेलं आहे म्हणजे शुकाचार्य महाराजांना. दुसऱ्या क्रमांकाला जे वंदन केलं ते म्हणजे शुकाचार्य महाराजांना. आता हे कोण शुकाचार्य महाराज आहेत यांची सुंदर असणारी कथा श्रवण करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला शुकाचार्य महाराजांचा असणारा संपूर्ण इतिहास जर माहिती झाला ना तर बरोबर ते चरित्र एकदा लक्षामध्ये बसल्याच्या नंतर परत परत श्रवण करण्याची गरज पडत नाही. लक्ष देऊन असणारं ते चरित्र त्यांचं श्रवण करा. त्यांच्या बाबतीमध्ये एक प्रमाण असणारं एक सुंदर सांगितलेलं आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले, ते नागवेची पळून गेले रे, ते नागवेची पळून गेले रे, ऐक खेळिया तुला सांगतो ऐसे खेळ खेळ रे, ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे, जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळिया. दुसऱ्या क्रमांकाला या ग्रंथामध्ये शुकाचार्य महाराजांना असणारं वंदन केलेलं आहे. त्यांचा एक सुंदर असणारा श्लोक आहे, आपल्या मुखातून असणारा यावा. काल तुम्हाला ग्रंथाच्या बाबतीमध्ये भाग मी सांगितला, म्हणून मी श्लोक असणारा समोर म्हणतो, एकदम असं ताड बसा आणि सुंदर स्वरूपामध्ये असणारा श्लोक म्हणा बरं का, प्रयत्न करा म्हणण्याकरता.
यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं म्हणा मोठ्यानं यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं म्हणा. हो का, माझी विनंती आहे बरं का तुम्हाला, ऐका. तुम्ही काय करता माहिती का, कामाचं देता सोडून आणि बिनकामाचं डोक्यामध्ये घेऊन बसता. 4 वाजता उगं बैठकी घरोघर करण्यापेक्षा, लक्ष करा बरं का, 4 वाजता जे तुमच्या बैठकी असत्या का नाही, हे घरोघर करण्यापेक्षा उगा हरिपाठ असेल, एखादा अभंग असेल, गाथ्याचं पारायण करा. नेमकं कीर्तनकार मंडळी काय सांगतात ते चुकतात का काय होता हे आपल्या तरी लक्षात येईल ना. आणि पेपर वगैरे वाचण्यापेक्षा, उगा मोबाईल फेसबुक उगा चालण्यापेक्षा हे असं जर काही वाचलं का नाही ते आपल्या कुठंतरी कामाला येईल. परत सांगतो, परत दम्मानं श्लोक म्हणा बरं का. आता एक एक अक्षर म्हणतो, जास्त अवघडीत नका पडू. आता यम म्हणा. आता प्रवजंत मनुपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मया तरवो भिनेदुस् तं सर्वं भूतं हृदयं मुनी मानतोस्मी. आता एकदा पाया पडा. एकदा हे का दर्शन घ्यायचं त्याचं कारण सांगू का. आपण ज्यांची कथा श्रवण करत आहोत का नाही, ज्या राजा परीक्षितेला ज्यांनी कथा सांगितली ते शुकाचार्य महाराज. आणि 16 वर्षाचं वय आणि वयाच्या 16व्या वर्षी श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितेला असणारी सांगितली. अहो 16 वर्षामध्ये आपलं तरुण वय जर गृहीत धरलं तर आपण इथं कथा कीर्तनामध्ये बसू शकत नाहीत. 16 वर्षाचं वय. आणि त्यांच्याकरता व्यास महर्षींनी सुंदर असणारा श्लोक टाकला. यम प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मया तरवोभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मी. जे प्रमाण आपण घेतलं ना, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेरी आले, ते नागवेची पळोनी गेले रे. ऐका, आपण मनुष्य जन्मामध्ये असणारा अवतार घेतला किंवा मनुष्य जन्मामध्ये आपण अवतीर्ण झालो. जर आपल्या आईच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला, आपण आईच्या गर्भाशयामध्ये आईच्या पोटामध्ये किती दिवसापर्यंत राहिलो असा जर प्रश्न विचारला तर सगळ्या जणांचं उत्तर एकच येईल. कुणी सांगेल मी माझ्या आईच्या उदराशयामध्ये 9 महिन्यापर्यंत थांबलो. कुणी एखादा जास्तीत जास्त सांगू शकेल मी 10 महिन्यापर्यंत थांबलो. कुणी एखादा जास्त वेळापर्यंत सांगायचं म्हटलं तर 10.5 महिने 11 महिने, बस. त्याच्या पुढे मात्र कुणी सुद्धा नाही. पण शुकाचार्य महाराजांची कथा अशी सांगितलेली आहे, 1 आणि 2 वर्षापर्यंत नाही, आपल्या आईच्या गर्भाशयामध्ये शुकाचार्य महाराज 12 वर्षापर्यंत थांबले. काय चरित्र असेल त्यांचा विचार करा. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. म्हणजे कुठं लपून बसले? आईच्या पोटामध्ये लपून बसले. आणि आईच्या पोटामध्ये लपून बसल्याच्या नंतर जन्म मात्र घेण्याकरता तयार होईना. त्याचं कारण एक आहे, जन्म घेईना त्यावेळेस आईला काय वेदना असतील ते फक्त आईच जाणू शकते बरं का, दुसरं तिसरं कोणीच जाणू शकत नाही. याच्याकरता दृष्टांत जर सांगायचं म्हटलं, पुरुष मंडळी पेरणीच्या वेळेला किंवा पेरणी झाल्याच्या नंतर ज्यावेळेला आपण कोळपणी करतो त्यावेळेला आपण काय करतो, एक ओटी बांधतो कमरेला, त्याच्यामध्ये असतो 10-15 किलो खत.
एक माणूस पुढे चालतो, आपण पाठीमागं खात पेरण्याकरता सुरुवात करतो. दिवसभर जर 20-25 किलोची जर ओटी खताची बांधली आणि दिवसभर जर चालला माणूस आणि घरी जर आला तर पत्नी म्हणते जेवण करायला उठा ना. तो म्हणतो आता जेवण करण्याची अपेक्षा नाही बरं का. माझा सांगण्याचा भाग एक आहे, जर 15-20 किलोची ओटी जर खताची बांधून जर असं कमरेला बांधली आणि दिवसभर जर चालला तर संध्याकाळी त्याची जेवण करण्याची अपेक्षा होत नाही. माता माऊलीच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, मुलाचा सांभाळ करत असताना डॉक्टर लोक सांगतात हे अन्न खाऊ नका, ते अन्न खाऊ नका. अहो महाराज, इतकी आई त्या लेकराचं संगोपन करत असताना सांभाळ करते ना, काय वर्णन करावं. आणि आईच्या उदराशयामध्ये आपण असताना सुद्धा एक म्हणजे आपल्याला सुद्धा त्रास आहे आणि आईला सुद्धा असणारा त्रास आहे. थोडं दृष्टांतामध्ये वेगळं बोलतो. जर तुम्ही मुंबई पुण्याला जर गेलात ना तर आपल्यासारखी तिकडे काही घरं नाहीत बरं का. तिकडे घरं म्हणजे जागेची कमतरता, एकदम जागेची कमतरता. तुम्ही 5व्या मजल्यावर फ्लॅट घ्या, 10व्या घ्या, 15व्या घ्या, 20व्या मजल्यावर घ्या, तिथंच बेडरूम, तिथंच किचन रूम, तिथंच बाथरूम, तिथंच बस सगळं तिथंच. माझा सांगण्याचा भाग एक आहे, जर तिथल्या तिथं जेवण असेल, तिथल्या तिथं स्वयंपाक असेल, तिथल्या तिथं जर माणूस बसला, थोडा जर दरवाजा जर उघडा राहिला तर माणसाला जेवण जात नाही. लक्ष करा बरं का. थोडा जर दरवाजा उघडा राहिला तर माणसाला जेवण जात नाही. माझा सांगण्याचा भाग एक आहे, आईच्या गर्भाशयामध्ये काय असं 1 BHK 2 BHK असं काही केलेलं नाही बरं का. आईच्या गर्भाशयामध्ये असं काही केलेलं नाही की तुम्ही लेकरानं समजा उठायचं झोपेतून आणि तिकडं असणारं बाहेर देशाला जायचं, एका साईडला जाऊन झोपायचं, असं काही देवानं योजना केली नाही बरं का. आईच्या उदराशयामध्ये अशी देवानं योजना केलेली आहे. अन्न जर खायचं म्हटलं ना तर अन्न खाण्याकरता देवाने एक अशी योजना केलेली आहे. आपल्याच शरीरामध्ये, त्या लेकराच्या शरीरामध्ये अन्न जात असताना बिंबीचा उपयोग केलेला आहे देवानं. ही जी आपली बिंबी आहे का नाही, त्याच्यामध्ये आपण जन्म होत असताना एक नाळाची भूमिका केलेली आहे. अन्न तिथपर्यंत जाण्याकरता देवाने एक भूमिका अशी केली. आईचं ज्यावेळी अन्न खाण्याची पद्धत आहे, आईनं जर अन्न खाण्याकरता सुरुवात केली तर आईनं अन्न खाण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर देवानं काय केलेलं, आईच्याच अन्न नलिकेला देवानं थोडंसं कट केलं. कट केल्याच्या नंतर तिथं एक बारका टी पाईप टाकला आणि टी पाईप टाकून तिथं एक बारकासा पाईप बसून त्या लेकराला जेवढं अन्न लागतं तेवढंच असताना तिकडं पार्सल करतं बरं का. जसं उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर ठिबक सिंचनाची योजना. जर देवानं तिथं जर तो पाईप जर कट केला नसता आणि तेवढ्याला तेवढं जर जशाला तसं जर पाईप ठेवून दिला असता तर मला तर असं वाटतं आता आपण जिवंत कुणी राहिलो नसतो बरं का. जेवढं अन्न त्या लेकराला लागतं तेवढंच अन्न देव मात्र तिथं पार्सल करतो. आता पहा, ज्या वेळेला जन्म होण्याची भूमिका आहे, अगोदर डॉक्टर लोक काय करतात, त्या लेकराचा आणि आईचा असणारा जो भाग आहे का नाही, नाळ तोडण्याचा असणारा भाग करतात, तो नाळ तोडतात. माझा सांगण्याचा भाग एक आहे, आईच्या गर्भाशयामध्ये आपण सर्व जणांनी असणार 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 10 महिन्यापर्यंत असणारं थांबलो. किळसवाणी असणारी अवस्था आहे. तिथं आपल्याला जर मूत्र विसर्जन करायचं म्हटलं तर तिथंच मूत्र विसर्जन करावं लागतं. विष्ठा जरी करायची असेल तर विष्ठा सुद्धा तिथंच करावी लागते. आणि झोपायचं जरी असेल तर त्याच असणाऱ्या घाणीमध्ये आपल्याला झोपावं लागतं. इतकी किळसवाणी अवस्था त्या शरीरामध्ये असते. आणि सगळ्या जणांनी देवाला तिथे एक प्रार्थना केलेली आहे, एक वेळ करी या दुःखावे गळे, 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 एक वेळ
आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. गोपाल कृष्ण भगवान की, महामुनी शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेशा. मी असो किंवा तुम्ही सर्वजण असाल, सगळ्या जणांचा नवस आहे बरं का. अगोदर ज्यावेळेस माणसाला त्रास होतो का नाही, त्रास होत असताना सगळे लोक काय करतात, देवाकडे जातात. त्रास कमी झाल्याच्या नंतर देवाकडे कुणी सुद्धा जात नाही. सगळ्या जणांनी निवस केलेला आहे, देवा एवढं काय कर, आईच्या उदराशयामधून मला एकदा बाहेर काढ. देवानं सांगितलं काय करणार तू? माझा जन्म झाल्याबरोबर आईच्या उदराशयामधून काढल्याबरोबर आठवीन पाय हा माझा नवस. देवा मी नवस करतो की मी तुझं दिवस आणि रात्रभर सारखं भजन करील. पण घटना अशी होते, देवाला विश्वास वाटतो, म्हणायला नवस करायला. देव काय करतो, पोटाच्या बाहेर त्याला उदराच्या बाहेर काढतो. काढल्याबरोबर मायेचं आवरण पडतं आणि मायेचं आवरण पडल्याबरोबर सुरुवातीला जन्म झाल्याबरोबर कोणतंही लेकरू रडण्याकरता सुरुवात करतं. त्याचं कारण आहे, हा वा छान. म्हणजे ते लेकरू रडण्याकरता असताना सुरुवात करतं. आता रडण्याकरता सुरुवात केल्याची नंतर का रडतं? ताई नका पूजा करू नका, पूजा नाही पुन्हा करा शेवटी पूजा. लेकरू ज्या वेळेला रडण्याकरता सुरुवात करतं आणि लेकरानं रडण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर ते का रडतं, तर त्याच्यावर मायेचं आवरण पडतं. मायेचं आवरण पडलं का नाही, मायेचं आवरण पडल्याच्या नंतर लेकरू रडण्याकरता सुरुवात करतं. आणि रडण्याची बोल अशी आहेत, हे आपल्या लक्षात येत नाही, पण त्याचं संभाषण देवाच्या सोबत चालू आहे. जन्म दिल्याबरोबर देव त्याला म्हणतं, नाव घे ना माझं. देव त्याला म्हणतं बरं का, त्या लेकराला नाव घे ना माझं. हे बैमान लेकरू लगेच म्हणतं, केव्हा म्हणलो होतो मी. शब्द कसे आहेत बघा बरं का, ते रडण्याचे शब्द कसे आहेत. ते केहा केहा जे म्हणतं का नाही, त्याला बोलता येत नाही, पण ते त्याचे बोलण्याचे शब्द असे आहेत. केहा केहा जे रडतं का नाही, मी केव्हा म्हटलो होतो आणि कवा तुला असं देवा मी नवस केला होता. म्हणजे लगेच बैमान होतं. माझा सांगण्याचा भाग आहे, जन्म झाल्याबरोबर जर एवढं बैमान होत असेल तर मोठं झाल्यास किती बैमान होत असेल. म्हणजे एवढी भूमिका आहे. आणि इथं तर शुकाचार्य महाराज आईच्या गर्भाशयामध्ये 12 वर्षापर्यंत थांबले. 12 वर्षापर्यंत थांबल्याच्या नंतर अनेक डॉक्टर मंडळीला दाखवण्याकरता आलं. डॉक्टरांचा पर्याय संपला. आणि कुणाची निंदा करत नाही मी, पण डॉक्टर नेमकं मी कुणाला मानतो हे ऐका बरं का. जो लहान लेकराचा डॉक्टर असतो मी त्याला मानतो, जो मुक्या जनावराचा डॉक्टर असतो मी त्याला मानतो. जे मोठे माणसं आहेत का नाही, त्यांची तपासणी करतात या डॉक्टरला मी मानित नाही बरं का. तुम्ही म्हणाल का मानत नाही, त्याचं कारण एक आहे. अगोदर तपासणी फीस 500 रुपये घ्यायची, आपल्याला समोर नेऊन असं बसवायचं, पुन्हा म्हणणार एकदा घ्या श्वास, घेतला श्वास, तिकडं फिरा एकदा पाठीला चेकअप होणार, डोळे वर करा, जीभ बाहेर करा, झोपा, सगळं चेकअप करायचं. आणि केल्याच्या नंतर पुन्हा पेशंटला हे विचारतात काय दुखायले सांगा. आता एवढं तपासणी केल्याच्या नंतर राहिलं काय शिल्लक मला सांगा बरं. आता त्याचं कारण एक आहे, तपासणी फीस किंवा डॉक्टर मानायचं कुणाला, मुक्या जनावरला काही सांगता येत नाही माझं हे दुखायलंय म्हणून. लहान लेकराला अजिबात काही बोलता येत नाही मला हे आजार आहे म्हणून. जो लहान लेकराचा डॉक्टर आहे त्याला म्हणायचं खरा डॉक्टर, कारण त्याला काही सांगता येत नाही ना. मुक्या जनावरला काही बोलता येत नाही, खरा डॉक्टर असणारा तो.
त्या बिचाऱ्यांना काही सांगता येत नाही. अनेक डॉक्टरांना दाखवलं, काही जाणते मंडळी बोलवली, पण लेकरू मात्र जन्माला येत नाही. आणि आईच्या शरीरामध्ये असणारा जो त्रासाची भूमिका आहे, तुकोबाराय सांगतात, व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव. प्रमाण कसं आहे पहा, व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव, सांगता तो भाव येत नाही. त्याचा भाव मात्र सांगता येत नाही बरं का. त्यावेळेला आता नेमकं कुणाला बोलवायचं, ही कथा सांगण्यात येते द्वापार युगामधली. ज्या वेळेला लोकांनी सांगितलं आता एकच डॉक्टर शिल्लक आहे, फक्त त्याच डॉक्टरला बोलून आणा, त्यावेळेचे डॉक्टर सगळ्यात मोठी जर सांगायची म्हटलं तर श्रीकृष्ण भगवंताला बोलवून आणलं. आणि आणल्याच्या नंतर आईला समोर उभा केलं. शुकाचार्य महाराजांच्या आईचे 2 नाव आहेत, एक सुळजा देवी आणि दुसरं असणार अरणी देवी. आईचे असणारे 2 नाव. तुम्ही म्हणाल हे 2 नाव कसे काय? त्याचं कारण एक आहे, माहेरचं नाव एक आणि सासरचं नाव एक. तुम्हाला असं कसं काय? माहेरचं नाव वेगळं असतं, पण एकदा लग्न जमलं का नाही, सासरचे लोक मॅचिंग सारखं दुसरं नाव ठेवतात बरं का. म्हणजे पहिलं नाव कॅन्सल, 2 नावं. आणि हे 2 नावं एकतर सुळजा देवी आणि अरणी देवी, हे 2 नावं त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंताला बोलून आणल्याच्या नंतर एक जमनिका आतमध्ये धरण्यात आली. जमनिका धरण्याचा असणारा भाग म्हणजे ज्याला आपण अंतरपाठ म्हणतो. पद्धत अशी सांगितलेली आहे, अंतरपाठ धरल्याच्या नंतर नवरदेवानं नवरीचा चेहरा बघायचा नाही आणि नवरीनं नवरदेवाचा चेहरा बघायचा नाही. पद्धत बघा बरं का. आता जे वडीलधारी मंडळी कथेला बसले त्यांना माहिती असेल, ज्यांचे लग्न अगोदर झाले का नाही, आता मुलीचं वय 18 वर्ष, मुलाचं वय 21 वर्ष, पण जुन्या काळामध्ये लग्न होत असताना काही जणांचे लग्न पाळण्यालाच बाशिंग बांधलं, काही जणांचं लग्न 6 वर्षाला झालं, कुणाचं 12 वर्षाला झालं. पण त्या कालावधीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, जे आंतरपाठ धरणारी मंडळी होती ती मात्र वयस्कर होती. म्हणजे वयस्कर सांगायचं म्हटलं म्हणजे त्यांचं वय जास्त आणि त्यांची उंची जास्त. पण त्या कालावधीमध्ये लग्न लहानपणी होत असल्यामुळे नवरदेव आणि नवरी लहान असायचे. लक्ष करा बरं का. आता नवरदेव चौरंगावर, नवरी असणारी पाटावर. आंतरपाठ धरल्याच्या नंतर नवरदेव सुद्धा लहान आणि नवरी सुद्धा लहान. आंतरपाठ धरल्याच्या नंतर नवरदेवाला नवरीचा चेहरा दिसायचा नाही आणि नवरीला नवरदेवाचा चेहरा दिसायचा नाही. आता तसं नाही बरं का. आता आंतरपाठ धरणारे सुद्धा उंची तेवढीच, नवरदेव नवरी करता पुन्हा पाठ आणि चौरंग. याच्यामुळे होतं काय माहिती का, आंतरपाठ धरण्याची पद्धत आता कशी आहे तुम्हाला सांगतो. आंतरपाठ धरत असताना शक्यतो कमरेच्या ठिकाणी नाही धरायचा आंतरपाठ. आंतरपाठ धरत असताना चेहऱ्यावर आंतरपाठ असावा वर, पण नवरदेव सांगतो थोडा खाली घ्या. म्हणजे आंतरपाठ धरत असताना खरी धरण्याची पद्धत म्हणजे डोळ्याच्या तिथं. लग्न होईपर्यंत एकमेकाचा चेहरा मात्र बघायचा नाही. ज्यावेळेस आंतरपाठ काढून घेतला जातो त्यावेळेला एकमेकाला वरायचं आहे. ही जुनी पद्धत. आणि जुन्या काळामध्ये शक्यतो एखादा डॉक्टर असेल किंवा एखादा जाणता असेल, एखादा वैद्य असेल किंवा एखादा व्यक्ती बांगड्या भरणारा जरी असेल, तर जुन्या काळामधल्या माता भगिनी शक्यतो आपला हात दुसऱ्याच्या हातामध्ये देत नव्हत्या. लक्ष करून ऐका. त्याचं कारण काय, एकदा आई वडिलांनी ज्याच्या हातामध्ये हात दिला तो हात दुसऱ्याच्या हातामध्ये जाऊ नये, ही जुन्या काळामधली पद्धत. एकदा हात दिला ना, ज्यावेळेस कन्यादान केलं, आजवर होती आमुची आणि आता झाली तुमची, ज्यावेळेला हात दिला तर तो हात दुसऱ्याच्या हातामध्ये जाऊ नये. म्हणजे जुन्या काळामधली पद्धत, शक्यतो आपला हात दुसऱ्याच्या हातामध्ये देत नव्हते. जुन्या काळामधल्या माता भगिनी हातामध्ये बांगड्या जरी भरायच्या असतील ना, तर बांगड्या भरत असताना सुद्धा स्वतः बांगडी घ्यायची, स्वतःहून आपल्या हातानं घालायची. जर व्यवस्थित आली तर त्यांना सांगायचं आता 1 डझन द्या, अर्धा डझन द्या. एखादा जाणता जर घरी आला किंवा एखादा वैद्य जर आला तर आपला हात सुद्धा जुन्या काळामध्ये वैद्य लोक नाडी बघायचे आणि नाडी बघून असणारा औषध द्यायचे.
पण वैद्य सुद्धा पुरुष मंडळीची नाडी बघायची, पण महिलाची मात्र नाडी मात्र चेकअप करायची नाहीत. मग कशी चेकअप करायची त्याचं कारण सांगितलेलं आहे. महिलेला घरामध्ये आतमध्ये बसवायचं आणि तो वैद्य त्या दरवाजाच्या बाहेर बसायचा. एक दोरा आतमध्ये द्यायचा, एक दोरा आतमध्ये आणि एक दोरा असणारा तो बाहेर द्यायचा, अखंड दोरा. त्या महिलेला सांगायचा हा दोरा तुमच्या नाडीला लावा आणि त्या जाणत्यानं तो दोरा आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि ती नाडी परीक्षा दोऱ्यातून व्हायची. आता एवढं डॉक्टरला जमल? एवढं डॉक्टरला जमणार नाही बरं का. आता ज्या वेळेला सुंदर स्वरूपामध्ये असणारी ती जमनिका पकडली आणि जमनिका पकडल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतांनी त्या गर्भाशयामध्ये बोलण्याकरता, गर्भासोबत चर्चा करण्याकरता सुरुवात केली. अरे बाळा, किती दिवसापर्यंत तू गर्भामध्ये थांबणार? तुझ्या आईला असणाऱ्या वेदना होत आहेत, त्रास होत आहेत, जन्माला ये. त्यावेळेस त्या शुकाचार्य महाराजांनी आणि त्या लेकरांना असणाऱ्या गर्भाशयामध्ये बोलण्याकरता सुरुवात केली. देवा, जन्माला मी का येत नाही याचं कारण अगोदर आहे का? इथून पाठीमागं माझे काही एक जन्म झाले नाहीत, इथून पाठीमागे माझे असंख्य जन्म झालेले आहेत आणि एवढे जन्म झालेले आहेत की त्या कुठल्याही जन्मामध्ये मला सुख मात्र प्राप्त झालं नाही. त्याचं कारण एक आहे, तुम्ही कुणाचाही जन्म घ्या, कुठल्याही जन्मामध्ये सुख भेटणार नाही, कुठल्याही जन्मामध्ये दुःखच आहे. आणि किती वेळा जन्मा यावे आणि निंदे व्हावे फजित, किंवा म्हणवुनी जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. किती वेळा जन्मा यावे, किती जन्म घ्या, पण जन्मामध्ये असणारं ते दुःख सांगितलेलं आहे. याच्याकरता सुंदर एक असणारं प्रमाण सांगितलेलं आहे. जन्म मरणाच्या या फेऱ्याला असणारा संत महात्म्यांनी संसार सांगितलेला आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी, धर्म जागो आपण संसारामध्ये जे दुःख झालं का नाही त्याला म्हणतो संसार दुःख मूळ. पण संसार शब्दाचा खरा अर्थ सांगितलेला आहे जन्माला येणं आणि मरण, याला नाव सांगितलेलं आहे संसार. पुनरपि जननम पुनरपि मरणम. बस जन्माला येणं आणि मरण याचं नाव खरं असणार संसार. त्यावेळेला शुकाचार्य महाराज सांगतात, देवा तुम्हाला वाटत नाही का मी जन्माला येऊ नये, यावं जन्माला असं तुम्हाला वाटतं, पण मी का जन्माला येत नाही त्याचं कारण एक आहे. इथून पाठीमागं हजारो जन्म घेतले पण कुठल्याही जन्मामध्ये असणारं मला सुख मिळालं नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देह. आणि किती वेळेला जन्म सांगितला? 84 लक्ष योनी असणारा जन्माचा असणारा फेरा सांगितलेला आहे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, बस जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, किंवा पक्षामध्ये 10 लक्ष, पशुमध्ये 30 लक्ष
आणि मानवामध्ये असणारी 4 लक्ष, अशा 84 लक्ष योनीचा असणारा फेर आहे. पण सुखाचा जर विचार केला ना, सुखाचा विचार कुठं सुद्धा असणारा सांगितले नाही. याच्याकरता एक सुंदर प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात येईल. कबीरदास महाराजांनी सुंदर रचना केलेली आहे. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया. जिने सृष्टि कमाई, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. एखाद्या पाहुण्यानं जर एखाद्या पाहुण्याला फोन केला का नाही, काय चाललंय तुमचं, पाहुणा फोनवर सांगतो बघा एकदम आनंदात आहे. सगळ्याचं सांगण्याचं भोग तेवढंच आहे, फक्त आम्ही फक्त असणारे आनंदामध्ये आहेत. बर, आनंदामध्ये आहेत, मग आनंदामध्ये तर आहेत, मग पुन्हा बोलण्याकरता सुरुवात केल्यानंतर सांगतात ही अडचण आहे, ती अडचण आहे, ती अडचण आहे. फक्त म्हणण्याकरता सुखामध्ये आहेत, सगळे सुखामध्ये मात्र नाहीत. आता पहा, शुकाचार्य महाराज सांगतात, इथून पाठीमागं मी माशाचा जन्म घेतला, पण माशाचा जन्म घेतल्याच्या नंतर ज्यावेळेला मला अनेक पुत्र संतती झाली, त्यावेळेला अनेक वेळेला माझ्या पुत्र संततीला पकडून नेण्याकरता तो असणारा कोळी यायचा आणि पकडून घेऊन जायचा. आता मला सांगा, ज्याची मुलं मरतात त्याला काही आनंद होईल का? माशाच्या जन्मामध्ये सुद्धा दुःख. पुढं सांगितलं, देवा मी बैलाचा जन्म घेतला, बैलाचा जन्म घेतल्याच्या नंतर बैलाच्या जन्मामध्ये काही मला सुख भेटला अशातला भाग नाही बरं का. बैलाचा जन्म सुद्धा सांगितलेला आहे. कसा जन्म आहे पहा. ज्यावेळेला त्याचा जन्म होतो का नाही, जन्म झाल्याच्या नंतर त्या वासराची आई, वासरू जर जवळ आलं तर मोकळ्या मनानं असणारा पाना सोडून देते. कशा करता? वासरा करता बरं का. आणि आपण काय करतो माहिती का, फक्त पाना सोडेपर्यंत वासराला त्या आईच्या स्तनापर्यंत ठेवतो बरं का. एकदा पाना सुटला रे सुटला, ते वासराला लगे ओढण्याकरता सुरुवात करतो. ओढण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर वासरू काही ओढत नाही. त्यावेळेला लोक हुशार असतात, आपला अंगठा वासराच्या तोंडामध्ये देतात, आणि अंगठा तोंडामध्ये दिल्याच्या नंतर पुन्हा त्याला असं वाटतं की हे काय आईचं स्तनच आहे काही, म्हणून त्याला काय करतं, असं ओढण्याकरता सुरुवात करतं. तिथून त्याला ओढीत नेतात आणि तिथं नेऊन असणार ते बांधतात. त्याची सारखी धाव आईकडे ओढण्याकरता असते. आणि आपण काय करतो माहिती का, सगळं दूध काढून घेतो बरं का, काही शिल्लक ठेवत नाही. पण कधी लक्षात ठेवा, त्याची वासराची आई जे दूध देते ते वासराकरता दूध देते. दूध काढा नाही अशातला भाग नाही, पण किती दूध काढा याची सुद्धा मर्यादा सांगतो. जोपर्यंत वासराच्या मुखामध्ये दात येत नाहीत, जोपर्यंत वासरू चारा खात नाही, तोपर्यंत मात्र त्याचं पोट भरून त्याला दूध एकदा पिऊ द्या. जर त्याला जर दूध जर त्याला जर भरपूर जर नाही पुरलं ना, तर त्याची तब्येत एकदा जर लहानपणी बिघडली ना, पुन्हा शेवटपर्यंत सुधरत नाही बरं का. ज्याच्या ज्याच्या आईचं दूध ज्या ज्या बालकाला, ज्या ज्या वासराला लहानपणी भरपूर भेटलं, त्याची तब्येत मात्र शेवटच्या क्षणापर्यंत दष्टपुष्ट असणारी राहते. त्याची तब्येत कधी उतरत नाही. त्या
शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, देवा, एक म्हणजे मला लहानपणी दूध भेटलं नाही, पुन्हा चारा व्यवस्थित भेटला नाही, कसा तरी तरुण झालो तोपर्यंत माझ्या मानेवर असणारं जू दिलं, मला चलता येत नव्हतं, तसंच फटके मारून मला चलण्याकरता सुरुवात केली, कसा तरी मी चलू लागलो. चलत असताना दिवसभर मालकानं कधी मला पाण्याचा विचार केला नाही ना चाऱ्याचा कधी विचार केला नाही. आपण शेतकरीच आहेत, जास्त बोलण्याची गरज नाही. आभाळ जर भरून आलं, पेरणी जर चालू असेल ना, तर शेतकरी काय करतो, पेरणीच्या दिवसामध्ये बैलाला दुपारच्या वेळेला सोडत नाही. का सोडत नाही माहिती का? एखादं रान चिबडीचं असतं किंवा त्याला पाणी लागायचं रान असतं, त्याला माहिती असतं जर आता जर हे पेरणीचं जर सोडून दिलं ना आणि पाऊस जर आला तर हे वर्षभर जमीन जशाला तशी तशीच खाली राहते, म्हणून ते बैलाला कधी सोडत नाही, तशीच पेरणी करतो. इतका बैल इतकी सेवा करतो त्या मालकाची. पण एक दिवस असा दिवस येतो की त्याच्या तोंडामधले दात पडल्याच्या नंतर शेतकरी त्याची कीव करत नाही. एक दिवस एका बाबाला बोलवून घेतो, सांगतो आता हे कुठल्याच कामाचं राहिला नाही, घेऊन जा. शुकाचार्य महाराज वर्णन करतात, बैलाचा जन्म घेतला, शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट केलं, पण शेवटी मरत असताना सुद्धा मला मृत्यू चांगला भेटला नाही. असे एक जन्म नाहीत माझे, असंख्य जन्म आहेत देवा. कुठल्याही जन्मामध्ये मला सुख भेटलं नाही, म्हणून मी आईच्या उदराशयामधून बाहेर येत नाही, आणि म्हणून मी इथंच थांबलेलो आहे. देवा, माझी विनंती आहे, मला जन्म घ्यायचा नाही. देवानं त्याला फसवण्याकरता सुरुवात केली. देव सुद्धा कधी कधी फसवतो बरं का. देव लबाड, देव लबाड. देव कधी कधी खोटं सुद्धा बोलतो. देव खराच बोलतो अशातला भाग नाही. देवानं सुद्धा खोटं बोलण्याकरता सुरुवात केलं. अरे शुका, तू म्हणतोस एवढे जन्म घेतले आणि तुला कुठल्याही जन्मामध्ये सुख भेटलं नाही. अरे मी जन्म घेतला नाही का? मी सुद्धा जन्म घेतला देवकी मातेच्या पोटी. मला पण लहानपणी थोडासा त्रास झाला, पण मी स्वतःहून वसुदेवजीला सांगितलं, मला इथं ठेवू नका, मला नंदाच्या घराला आणि मजनी गोकुळाला तिथं मला नेहून सुपूर्त केलं. काय सांगू तुला शुका, लहानपणी माझ्या जन्माचा सोहळा केला. यशोदा मातेनं मला मांडीवर घेतलं, नंदबाबांनी माझं पालन पोषण केलं, गावामध्ये चोऱ्या केल्या, गावामध्ये धिंगाणा केला. पुढे गेल्याच्या नंतर गड्यानो राजा किरे झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला. राजा झालो. एवढंच नाही, विवाह सोहळा संपन्न करत असताना 16,108 विवाह झाले. आणि आज तुला सांगू, पुत्र संतती असणारी भरपूर आहे. आज मी राजा आहे, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. माझं तर मत असं आहे शुका, गर्भाशयामध्ये थांबू नको, जन्म घेऊन तू बाहेर ये. कृष्णानं सांगितल्याच्या नंतर कृष्णाच्या उपदेशानुसार शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही देवा, मी जन्माला येतो, पण एक माझी विनंती आहे बरं का. जर माझं वय जर 10 महिन्याचं असतं आणि मी जर जन्म घेतला असता तर माझ्या जन्माविषयी कुणालाच काही वाटलं नसतं. पण माझा जो जन्म आहे, आता जन्माला येण्याची जी वेळ आहे, माझं जे वय सांगितलेलं आहे ते मात्र 12 वर्षाचं असणारं वय सांगितलेलं आहे. आणि जर वयाच्या 12व्या वर्षी जर मी आईच्या उदराशयामधून जर जन्म घ्यायचा म्हटलं तर जन्म घेत असताना एक म्हणजे मी नग्न अवस्थेमध्ये जन्माला येईल, लोक मला हसतील. म्हणून एक माझी विनंती आहे देवा, मला जन्म जात असणारी कोपीन दे. लक्ष करून ऐका बरं का. आपलं ग्रामदैवत हनुमंतराय आहेत. हनुमंतरायाच्या जर जन्माचा जर विचार केला ना तर नग्न दर्शन हनुमंतरायाच्या आईला सुद्धा झालेलं नाही. हनुमंतरायाच्या आईचं नाव आहे अंजनी माता. आणि अंजनी मातेनं ज्यावेळेला हनुमंतरायाला जन्म दिला, पुढे येऊ नका, थांबा तिथंच बसा. अंजनी मातेला सुद्धा नग्न दर्शन हनुमंतरायाचं नाही. हनुमंतरायाला जे कोपीन आहे का नाही, कमरेच्या ठिकाणी असणारी जी कोपीन आहे, ही कोपीन म्हणजे हनुमंतरायाला कुणी अशी घातलेली नाही. ती जन्मजात कोपीन भगवंतांनी स्वतःहून दिलेली आहे. ती कधी जीर्ण होणारी नाही ना कधी असणारी ती फाटणारी नाही. ही जन्मजात असणारी कोपीन भगवंतांनी दिलेली आहे. त्यावेळेला शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, देवा, मला सुद्धा जन्मजात असणारी ती कोपीन द्या.
शुकाचार्य महाराजांना जी कोपीन दिलेली आहे का नाही ती हनुमंतरायासारखी आहे, म्हणजे वस्त्र पुन्हा परिधान करण्याची गरज नाही. जन्मजात असणारी ती कोपीन श्रीकृष्ण भगवंतांनी दिली. आणि शुकाचार्य महाराजांचा जो जन्म सांगितलेला आहे तो आईच्या उदराशयामधून असणारा तो जन्म नाही. जन्म होत असताना शुकाचार्य महाराजांचा जो जन्म झालेला आहे, आरणी देवी म्हणा किंवा सुळजा म्हणायची असणारी माता म्हणा, त्या आईच्या असणाऱ्या कानावाटा असणारा तो जन्म झालेला आहे. आणि कानावाटा असणारा तो जन्म झाल्याच्या नंतर कानाच्या बाहेर असणारे अवतीर्ण झाले आणि पृथ्वीवर चालण्याकरता असणारी सुरुवात केली. अशा स्वरूपामध्ये ज्या राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराजांनी कथा सांगितली 7 दिवसापर्यंत, या शुकाचार्य महाराजांचा असणारा जन्म ज्यावेळेला झाला त्यावेळेला संपूर्ण असणारं वातावरण मात्र आनंदित असणारं झालं. आपल्या या कथेमध्ये शुकाचार्य महाराजांचा असणारा जन्म झालेला आहे, म्हणून एकदा संपूर्ण जणांनी त्यांचा असणारा जय जयकार करा. बोलिये शुकाचार्य महाराज की जय, बोलिये शुकाचार्य महाराज की जय. कथेमध्ये शुकाचार्य महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर एक म्हणजे स्तनपान न करता आईचाही त्याग केला आणि वडिलांचाही त्याग केला आणि चलण्याकरता सुरुवात केली. आणि चलण्याकरता जी सुरुवात केली ती म्हणजे जन्म झाल्याबरोबर अरण्याचा रस्ता पकडला. आता का अरण्याचा रस्ता पकडला त्याचं कारण एक आहे. देवच जर संसारामध्ये भेटला असता, सुंदर नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, देव जर संसारामध्येच भेटला असता तर शुकदेवांनी अरण्याचा रस्ता का पकडला असता. म्हणजे याचा अर्थ असा आहे संसारामध्ये देव भेटत नाही. शुकाचार्य महाराजांनी जन्म झाल्याबरोबर अरण्याचा रस्ता पकडला. आणि नामदेव महाराज वर्णन करतात, जन्म झाल्याबरोबर किंवा संसारी असता जरी भेटता, पहा प्रमाण, संसारी असता जरी भेटता शुकदेव कासया जाता तया लागी. संसारात जर भेटला असता तर शुकाचार्य महाराज अरण्याचा रस्ता का पकडला असता, चालण्याकरता सुरुवात केली. आणि त्यांचं जे नाव शुक पडलेलं आहे याला एक कारण सांगितलेलं आहे. रस्ता अरण्याचा पकडला आणि चालण्याकरता सुरुवात केली. दृष्टांत आता लक्षात घ्या. एखादा माणूस रस्त्यानं जात आहे, त्याच्या पाठीमागं तुम्ही चलत आहेत, समोर जो चालणारा माणूस आहे त्याचं तुम्हाला नाव माहिती नाही, पण त्याला हाक मारायची आहे आणि त्याला बोलवायचं आहे. तुम्ही कसं बोलवणार सांगतो. शुक शुक बोलवत असताना बघा बरं का, एखाद्या माणसाचा परिचय नाही, तो माणूस पुढं चलत आहे, पुढं चलत असताना असं म्हणणार, वयस्कर जर असेल, ओ काका, ओ मामा, ओ दादा, ही पद्धत. पण जर नाव माहिती नाही, त्याला काही बोलण्याची पद्धत माहिती नाही, तर कमीत कमी त्याला खुणवण्याकरता, त्याला आदेश देण्याकरता कशी बोलण्याची भूमिका आहे पहा. शुकशुक 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 म्हणजे याचा अर्थ असा होतो, त्यांना बोलत असताना असं शुकशुक शुकशुक करत असताना शुकाचार्य महाराज पाठीमागं बघत नाही. त्याचं कारण एक आहे, त्यांचा आत्मा, वृक्षाचा आत्मा, पशुपक्षाचा आत्मा, चिमणी असेल, मोर असेल, लांडोरी असेल, हरिण असेल, वाघ असेल, सिंह असेल, सगळ्याचा आत्मा. आणि शुकाचार्य महाराज म्हणतात, माझा आत्मा, याच्यामध्ये भिन्नता काही नाही, एकच आम्ही आहोत. सर्वा घटी राम देहा देही एक, 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 सर्वा घटी राम देहा देही